मित्रांनो, आगामी मेगा भरतीच्या संदर्भात वित्त विभागाकडून नवीन अपडेट आलेली आहे। तुम्ही पाहू शकता राज्य सरकारचं वित्त विभागाचं हे पत्रक आहे 15/7/2025 चं। या पत्रकानुसार कोणत्याही विभागामध्ये जर मेगा भरती घ्यायची असेल किंवा पदभरती करायची असेल तर त्याची मान्यता शेवटी वित्त विभागाकडून घ्यावी लागते आणि वित्त विभागाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्येक वेगवेगळे विभाग, गृह असेल, वन विभाग असेल, हे काय करत असतं, नंतर पदभरती काढत असतं आणि याच्यासाठी आकृतीबंध आणि रिक्त पदांची संख्या ही वित्त विभागाला कळवावी लागते। त्या आकृतीबंधाला वित्त विभाग मान्यता देत असतं। तर आगामी जो 150 दिवसाचा रोडमॅप शासनाने आखलेला आहे 2 ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळ्या रिक्त पदाची जाहिरात काढण्याचा, याच्यासाठी वित्त विभागाने हे पत्र सर्व विभागांना लिहिलेलं आहे। या पत्रकानुसार एका विशिष्ट नमुन्यामध्ये पदक किती रिक्त आहेत त्याच पद्धतीने नव्याने आकृतीबंध हा वित्त विभागाकडे लवकरात लवकर पाठवण्याचं या विभागाने सांगितलेलं आहे। म्हणजेच काय तर याच्यामध्ये मेगा भरतीचा आणि 150 दिवसाचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे लवकरात लवकर ही प्रोसेस करण्याचे आदेश हे वित्त विभागाने इतर सर्व विभागामध्ये, म्हणजे ज्या ज्या विभागामध्ये रिक्त पद आहेत या सर्व विभागांना दिलेले आहेत। याचाच अर्थ असा होतो की मेगा भरतीची जी कार्यालयीन प्रक्रिया आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, कारण वित्त विभागाकडून मान्यता हा शेवटचा टप्पा असतो, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। त्याच्यामुळे कोणीही गाफील राहू नका। आगामी काळामध्ये ही मेगा भरतीची प्रोसेस एक सोबत सुरू होणार आहे, कारण सर्व विभागाच्या वित्त विभाग एकाच वेळी मान्यता देणार आहे। त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे त्या अभ्यासाची स्पीड आणखी वाढवायची आहे, तयारी आणखी जोमाने करायची आहे, कारण राज्य सरकार आता त्यांच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। धन्यवाद।